नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं बी फार्म अर्थात बॅचलर ऑफ फार्मसी पूर्ण झालेलं आहे आणि यानंतर आता एम फार्मला प्रवेश घ्यायचा आहे किंवा बी फार्म झाल्यानंतर फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसीला ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे बी फार्म नंतर त्याची ॲडमिशन प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. या ठिकाणी बघू शकता CET-CELची वेबसाईट आहे. यावरती आल्यानंतर जे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स नावाचा सेक्शन आहे त्यामध्ये एम फार्म आणि फार्म डी पोस्ट बॅक्युलरेट याचं जे सेक्शन आहे न्यू टॅब असं लिहून आलेलं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता या ठिकाणी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. इम्पॉर्टंट डेट नावाचा सेक्शन आहे, इथं गेलात तर तुम्हाला पूर्ण रजिस्ट्रेशनसाठी आणि प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक आहे ते बघता येणार आहे. रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे 29 जुलै 2024 पासून सुरू झालेलं आहे आणि रजिस्ट्रेशनची लास्ट डेट असणार आहे ती 5 ऑगस्ट 2024 असणार आहे. लक्षात ठेवा, रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ पुन्हा होण्याची शक्यता आहे कारण फार कमी दिवस दिलेले आहेत आणि तिथं स्टार मार्क आहे, याचा अर्थ या वेळापत्रकामध्ये बदल होऊ शकतात. तर त्यानंतर पुढची प्रोसेस असणार आहे, तुम्हाला 6 तारखेपर्यंत जे काही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते करून घ्यायचं आहे. ई स्क्रुटिनी पर्याय निवडला तर तुम्हाला कॉलेजमध्ये जाण्याची गरज नाही, ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म व्हेरीफाय होईल. पण तुमच्या जवळ जर कॉलेज असेल कुठलं तर त्या ठिकाणी FC सेंटरला जाऊन तुम्ही फिजिकली फॉर्म देखील व्हेरीफाय करून घेऊ शकता. तर त्यानंतर पुढची डेट बघू शकता 8 ऑगस्ट 2024 रोजी या ठिकाणी जी काही तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे अर्थात ज्याला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो ती येणार आहे. ती आल्यानंतर 9 ते 11 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्ममध्ये काही चुका आढळल्या असतील तर ग्रीव्हियन्स टाकून तुम्ही त्या ठिकाणी करेक्शन करून घेऊ शकता आणि 13 ऑगस्ट रोजी फायनल मेरिट लिस्ट येईल. अर्थात या वेळापत्रकात पुन्हा बदल होऊ शकतो आणि कॅपराऊंडच्या वेळापत्रकाबाबत अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, या वेबसाईटवरती यायचं आहे, न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा, बेसिक डिटेल्स टाकून तुमचा रजिस्ट्रेशन ID बनवून घ्या. नंतर ॲप्लिकेशन ID पासवर्ड वापरून लॉग इन करायचं आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये. तुमचे जे काही डिटेल्स आहेत, क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत त्या सर्व फिल करायच्या आहेत, फॉर्म सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर बाकीच्या ज्या काही वेळापत्रकात बदल होईल, काही प्रोसेस होईल ते तुम्हाला अपडेट केलं जाईल. जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी निवडत असाल तर तुम्हाला जवळच्या FC सेंटरवरती अपॉइंटमेंट घेऊन त्या ठिकाणी फॉर्म व्हेरीफाय करायचा आहे. फॉर्म हा तुम्ही मोबाईलवरती भरू शकता किंवा या जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन भरा. मोबाईलवरती भरला तरी उत्तम, तुम्ही मोबाईलवरती भरू शकता. त्याशिवाय जर तुम्हाला मोबाईलवरतीही भरायचा नाही, सायबर कॅफेमध्ये भरायचा नाही तर तुम्ही जवळ जर कुठलं FC सेंटर असेल, फॅसिलिटी सेंटर, कॉलेज, फार्मसी कॉलेज त्या ठिकाणी जाऊन देखील प्रोसेस करू शकता. तर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांचं कोणाचं बी फार्म झाल्यानंतर एम फार्म किंवा फार्म डी करायचं आहे त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.